पूजेसाठी उद्याच्या. माझ्याकडे ना बेलाचं झाड आहे. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि त्याच्यासाठी आता आम्ही अभिषेक करायला जाणार आहे आणि आमचं सगळं आवरले. 7 वाजलेत आता आणि आम्ही कृष्णाला पण लवकर उठवलंय कारण की आम्हाला मंदिरात जायचंय. पटपट आवरतो आणि मंदिरामध्ये जातो. तिकडे गेल्यानंतर भेटते तुम्हाला. हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू न्यू व्लॉग. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही अभिषेक करण्यासाठी आता मंदिरामध्ये आलेलो आहोत. आजपासून श्रावण महिन्याचे उपवास चालू झालेले आहेत. आज पहिलाच श्रावणी सोमवारचा उपवास असणार आहे सगळ्यांना आणि त्यासोबत नागपंचमी पण आहे. तर आम्ही दरवर्षी पहिल्या सोमवारी अभिषेक करत असतो मंदिरामध्ये. आमच्या गावामध्ये खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे, तिथेच आम्ही आता हा अभिषेक करतो आहोत आणि ही पूजा तुमच्यासोबत शेअर करते. त्यासोबत सोमवार म्हटल्यानंतर उपवास सोडायला संध्याकाळी जे काही जेवण वगैरे बनतं किंवा आज दिवसभरामध्ये काय काय करतोय, नागपंचमीसाठी काय तयारी करणार आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला नक्कीच व्लॉग आवडणार आहे. ओम भद्रं कर्णभिः शृणुयाम देवा भद्रं पश्यमाक्षरभिर्यतिर्जत्राः स्थिरैरङ्गस्तुत्वासस्तनुर्भिः विषयमध्ये काढ दे तिकडे. त्या दिवशी आहे ना आचम्या हरि ओम केशवाय नमः पूर्वभूतरं. सगळ्यांनी आपल्या डोळ्याला पाणी लावा. नेत्र होतं त्याच्या डोळ्याला पाणी लावा बरं का. नेत्र होतं स्पर्शनम. श्रीमन्महा 11 वेळा नमस्कार करा. श्रीमन्महागणाधिपती नमः इष्टदेव. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे पवित्र असा भक्तीचा महिना मानला जातो. याच महिन्यामध्ये भगवान महादेवाची पूजा, उपासना आणि वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक केले जातात. ह्या महिन्यामध्ये खूप लोक महिनाभर उपवास करतात. काही लोकांचे सोमवार, शनिवार असे उपवास असतात. याच महिन्यामध्ये नागपंचमी, मंगळागौर या विशेष सणांना वेगळं महत्त्व आहे. त्याचसोबत या श्रावण महिन्यामध्ये महिनाभर लोक पूजा, भक्ती, नामस्मरण असे वेगवेगळे प्रकारचे आपल्या पद्धतीने होईल तशी भगवान महादेवांची उपासनासुद्धा करतात. सो आत्ताच आम्ही पूजा करून आलेलो आहोत आणि छान झाली पूजा. सकाळी सकाळी पूजा केली की एकदम मस्त वाटतं. हाय, कसं म्हणायचं हाय? गावाकडे ना असं काही सण असले की असे बांगड्यावाले येतात आणि नागपंचमी पण आहे ना आज, त्याच्यामुळे असे हे बांगडी विकणारे काका आलेले आहेत. असे घरोघरी अजून पण काही पद्धती आहेत ना जुन्या काळच्या, त्या चालूच आहेत. तर बघा हे काका असे आलेले आहेत. तर आम्ही लवकरच स्वयंपाकाच्या तयारीला लागलेलो आहोत कारण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सोमवारचा उपवास सोडतात ना संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे 6च्या नंतर मोस्टली हा उपवास सोडला जातो. सो आता आम्ही लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे कारण त्याचसोबत ना नागपंचमीचा पण स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे नागपंचमीचे नैवेद्य करायचे आहेत. आम्ही पुरणाचे कानवल्यांचा नैवेद्य करणार आहे. सो इथे मी आता पुरणाची डाळ आणि त्याचसोबत वरणाची डाळ अशा दोन्ही डाळी एकत्र लावून घेते आहे. आई आणि मम्मी इथे भाजीपाला साफ करून ठेवता आहेत आणि त्याचसोबत मी बाकीची तयारी करून घेते आहे साईड बाय साईड. म्हणजे कसं आम्हाला पटकन पण काम होणार आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम पण करणार. दुपारी थोडीशी बेसिक तयारी करून घेतली की थोडा वेळ आम्ही आराम करणार आहोत. याच्यात काय टाकायचं? हळद आणि थोडं मीठ घालायला. तसंच ठेवायचं ना? आज सकाळपासून मध्ये मध्ये पाऊस येतोय आणि जातोय. तर आता दुपारी जरा वेळ पाऊस थांबला होता आणि घराच्या पाठीमागेच आमच्या केळीचं झाड आहे. कारण श्रावण महिन्यामध्ये खूप लोकांच्या इकडे असेल कदाचित ही प्रथा, पण आमच्या इकडे तर आहे. श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा असं केळीच्या पानावर उपवास सोडला जातो. सो त्याच्यामुळे आता आम्ही केळीची पानं पाऊस थांबल्यामुळे काढून आणलेली आहेत, म्हणजे नंतर संध्याकाळच्या वेळेला परत खाली जायला नको. आणि इथे आता मी बराच वेळ ट्राय केलं साडीवर थांबण्याचं, पण नंतर शेवटी मी आता साडी चेंज केलेली आहे आणि बाकीची तयारी करून
करून घेतो आहोत. सो दुपारी आम्ही जरा वेळ आराम केला. त्याच्यानंतर आता 4 वाजता आम्ही पुन्हा एकदा स्वयंपाकाला लागलेलो आहोत. इथे आता हे अशा प्रकारे पुरणाचे काणवले करून घेतो आहोत. आम्ही सगळे नैवेद्य आज असेच बनवलेले आणि याच्यावरती वरण भात भजी वगैरे असं सगळं ठेवलेलं. आणि मग मी हे सगळे नैवेद्य घेऊन आता वारुळाला जाणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या देवांना पण ठेवणार आहे. मी छान अशी तयार झाली. तर इथे आता आमची नागपंचमीची पूजा पण झालेली आहे. फुगडी वगैरे सगळेजण खेळले आणि त्यासोबत आता इथे हळदी कुंकू वगैरे लावून सगळेजण आपापल्या घरी जाणार. आणि आजचा अशा प्रकारे माझा दिवस संपलेला आहे. घरी आल्यानंतर असं मस्त असं जेवण केलेलं आहे आणि आमचा श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा दिवस असा गेलेला आहे. तर आजचा दिवस थोडासा घाईचा हेक्टिक पण पीसफुल होता, कारण की सकाळची सुरुवातच अशी एकदम ब्लेसिंग्सनी झालेली आणि रात्र अशी मस्तपैकी चमचमीत जेवणाने. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.